नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, खूप साऱ्या मुलांच्या असे कॉमेंट येत होत्या की सर किरण तंत्रज्ञ आणि ECG तंत्रज्ञ या पोस्टसाठी सुद्धा कट ऑफचा एक्सपेक्टेड व्हिडिओ बनवा आणि याचे एक्सपेक्टेड कट ऑफ नेमकी किती जाणार आहे हे आम्हाला सांगा। तर आता हा व्हिडिओ त्यावरच असणार आहे। आपण ECG तंत्रज्ञ आणि किरण तंत्रज्ञ या दोन पोस्टसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो बघणार आहोत। तर ECG तंत्रज्ञसाठी 84 इतक्या जागा होत्या आणि किरण तंत्रज्ञ यासाठी 94 इतक्या जागा होत्या। तर जवळपास दोन्ही पदांसाठी या ठिकाणी सारख्याच जागा आहे आणि याचा पेपर जो आहे तो 100 क्वेश्चनचा झाला होता। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 मार्क्स होते। म्हणजे आउट ऑफ 200 पैकी या ठिकाणी तुमचे मार्क्स जे आहे ते कन्सिडर केल्या जाणार आहे। तर दोन्हीही पेपरची लेवल जी आहे ती एक्झॅक्ट सारखीच होती आणि या ठिकाणी तुम्ही बघू पण शकता याची पेमेंट सॅलरी लेवलसुद्धा सारखीच आहे S13 आणि बेसिक पेमेंटसुद्धा सारखंच आहे। त्यामुळे या दोघांचीही कट ऑफ आपण अलग अलग न प्रेडिक्ट करता सेम रेंजमध्ये दोघांचीही कट ऑफ या ठिकाणी राहणार आहे, कारण की वॅकन्सीसुद्धा सेम आहे। तर आपल्याला जर कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायची असेल एक्सपेक्टेड कट ऑफ, तर त्या ठिकाणी कॅटेगरीच्या वॅकन्सी बघणेसुद्धा इम्पॉर्टंट आहे। तर त्याला आपण बघूया की कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचे डिस्ट्रीब्युशन कसे झालेले आहे। तर आपण बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता किरण तंत्रज्ञ आणि ECG तंत्रज्ञ। तर ECG तंत्रज्ञाच्या 84 इतक्या जागा होत्या। यामध्ये अनुसूचित जातींसाठी टोटल 10 जागा होत्या आणि सर्वसाधारणसाठी 3 जागा होत्या। अनुसूचित जमातीसाठी 5 जागा होत्या आणि सर्वसाधारणसाठी 2 जागा होत्या। विजा असाठी या ठिकाणी 3 जागा होत्या। भजबसाठी 2 जागा होत्या। भजसाठी 2 जागा होत्या। भजडसाठी 2 जागा होत्या। विमाप्रसाठी 3 जागा होत्या। इतर मागासवर्गीयांसाठी 16 जागा होत्या। SEBCसाठी 8 जागा होत्या। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 जागा होत्या आणि अराखीवसाठी 23 जागा या ठिकाणी होत्या। अशा प्रकारे टोटल 84 जागांचे डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी झालेले आहे। आणि किरण तंत्रज्ञांच्या जागा तुम्ही जर बघितल्या तर त्या ठिकाणी SCच्या 8 जागा, STच्या 5 जागा, विजाच्या 1 जागा, भजबच्या 4 जागा, भजच्या 5 जागा, भजडच्या 0 जागा होत्या, विमाप्रच्या 3 जागा, इतर मागासवर्गीयांच्या 23 जागा, SEBCच्या 9 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 9 जागा आणि अराखीवच्या 27 जागा। अशा प्रकारे 94 जागा या ठिकाणी होत्या। तर दोन्ही ठिकाणी सारख्याच जागा आलेल्या आहे। तर आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज बघूया की दोघांच्या पण एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे त्या नेमक्या काय राहणार आहे। तर सुरुवातीला एक्सपेक्टेड कट ऑफ बघायच्या आधी नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार आहे की नाही हे सुद्धा आपण बघून घेऊया। जर या दोघांच्याही शिफ्ट जे आहे ते एकापेक्षा जास्त झाले असेल तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होऊ शकते। आणि नॉर्मलायझेशनमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, एकतर मार्क कमी होतात किंवा वाढतात। जर तुमची शिफ्ट सोपी असेल तर तुमचे मार्क्स जे आहे ते एकतर ॲज इट इज राहतात किंवा थोडे फार कमी होतात आणि शिफ्ट जर कठीण असेल तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स जे आहे ते वाढू पण शकतात। तर त्यामुळे या ठिकाणी हे बघणे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे की याची एक्झाम जी आहे ती किती शिफ्टमध्ये झालेली होती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्स-रे टेक्निशियनचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता। म्हणजे किरण तंत्रज्ञांची फक्त एका शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती 19 तारखेला। त्यानंतर ECG तंत्रज्ञाची सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन म्हणजे ECG तंत्रज्ञाची सुद्धा एकाच शिफ्टमध्ये एक्झाम पार पडली होती। त्यामुळे दोघांसाठी पण या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे। त्यामुळे ही एक चांगली बातमी तुमच्यासाठी आहे। तर आता आपण बघूया की दोन्ही पदांसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते किती असणार आहे। तर बघा मित्रांनो, येथे DMR 2025च्या आपण दोन्ही पदांसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। तर या ठिकाणी ओपनसाठी जी आहे ती एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे 138 ते 142 या रेंजमध्ये। तर कट ऑफ जी आहे ती कमीच असणार आहे, कारण की खूप साऱ्या मुलांचे मी चेक केले तर आतापर्यंत जास्तीत जास्त मुलांचे जे मार्क्स येत आहे ते 140च्याच रेंजमध्ये
येत आहे. अजूनपर्यंत 150 160 अशा एकाही मुलांच्या कमेंट्स जे आहे ते आलेल्या नाही आहे आणि जे काही मुले कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांनासुद्धा याच रेंजमध्ये मार्क मिळालेले आहे. तर कट ऑफ जी आहे ती या रेंजमध्ये असण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे 138 ते 142च्या रेंजमध्ये. OBCसाठी या ठिकाणी 134 ते 138 या रेंजमध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स असेल तर तुम्ही एकदम सेफ आहात. SCसाठी 132 ते 136पर्यंत मार्क्स असावे लागेल. STसाठी 126 ते 130पर्यंत मार्क्स असेल तर तुम्ही सेफ आहात. त्यानंतर EWSसाठी जे आहे ते कट ऑफ 128 ते 130च्या रेंजमध्ये असणार आहे, कारण की EWSमध्ये फॉर्म खूप कमी आलेले आहे. SCBCसाठी 130 ते 132पर्यंत तुमचे मार्क्स येत असेल तर तुम्ही सेफ आहात. NTसाठी 126 ते 128 आणि महिला प्रवर्गासाठी जे रिझर्वेशन असते त्यामध्ये तुम्ही या प्रत्येक कॅटेगरीमधून 5 ते 8 मार्क्स कमी करा, तेवढा कट ऑफ जे आहे तुमचा जाणार आहे. आणि एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट करणे कठीण आहे, परंतु त्यांची कट ऑफ जी आहे ती कमीच राहणार आहे. 100 ते 110च्या रेंजमध्ये एक सर्व्हिसमॅनची कट ऑफ या ठिकाणी राहणार आहे. तर आणखी तुम्हाला जर कोणत्याही पदाची कट ऑफ जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक्स करा आणि या व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.